पुढच्या बातमीकडे वळूयात। भोंदूखराची पोहोच सत्तेमधील कामं मिळवण्यापर्यंतही होती का असा सवाल उपस्थित होतोय। राज्यात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदूखराचा सहभाग असल्याचे धागेदोरे आता समोर येत आहेत। केसरकरांच्या काळामध्ये शालार्थ आयडी प्रकरण चर्चेत आल्यानं संशयाची सुई केसरकरांकडेही आहे। पाहूयात। भोंदूखराचा हात आता सरकारमधल्या कथित घोटाळ्यातही होता का याचा तपास रडारवर येऊ शकतो। राज्यभर कसलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये भोंदू अशोक खरातचा सहभाग असल्याचा संशय वर्तवला जातोय। नाशिक आर्थिक गुन्हे शाखा अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातची चौकशी करू शकते। 2022 मध्ये दीपक केसरकर राज्याचे शिक्षण मंत्री होते। सूत्रांच्या माहितीनुसार तेव्हा भावाला भोंदू अशोक खरातनंच शालार्थ आयडी मिळवून दिल्याचं बोललं जातंय। अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी इथं शिक्षक आहे। मात्र त्याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे। याआधीच भोंदू अशोक खरातनं माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नका असं म्हणून सुनील तटकरेंना फोन केल्याचा आरोप झालाय। त्यानंतर आता स्वतःचं वजन वापरून त्यानं भावाला देखील सरकारी कंत्राट मिळवून दिल्याचं बोललं जातंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।